नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 94 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्या दिवशी कॉलेजमधून घरी आल्यावर प्रीती खूप वेळ शांत बसून राहिली होती. डोक्यात विचारांची गर्दी होती. आपण इथे शिक्षणासाठी आलोय, प्रेमासाठी नाही. ती स्वतःशीच मनात बोलत होती. सतीशवर माझं खूप प्रेम आहे, आजही आहे. पण जर तो इतका ॲटिट्यूड दाखवत असेल, इतका दुरावा ठेवत असेल तर ठीक आहे. मीही त्याच्यापासून लांबच राहणार. ती डोळे मिटते आणि मनातच म्हणते, कोणासाठीही थांबायचं नाही, कोणासाठीही स्वतःला विसरायचं नाही. आता फक्त शिक्षण, MBA आणि माझं करिअर. स्वतःसाठी जगायचं, स्वतःसाठी उभं राहायचं, हाच माझा फोकस असणार. असा निर्णय ती मनाशी पक्का करते. पुढचे काही दिवस कॉलेजमध्ये सगळं बदललेलं वाटत होतं. प्रीती आणि सतीश रोज कॉलेजला येत होते. एकाच क्लासमध्ये बसत होते, पण एकमेकांसाठी ते पूर्णपणे अनोळखी झाले होते. प्रीती नकळत चोरून त्याच्याकडे पाहायची, पण सतीश तो पूर्णपणे कठोर झाला होता. तो तिच्याकडे पाहणं तर दूरच, तो तिचं नावही घेत नव्हता. असेच 8 दिवस निघून गेले. त्या 8 दिवसात प्रीतीच्या संपूर्ण ग्रुपमध्ये एक प्रकारचा सन्नाटा पसरलेला होता. सगळ्यांना दुःख होत होतं. नीता, कार्तिक, मनाली, सोनाली, केतकी या सगळ्यांनी या दोघांना एकत्र आणण्यासाठी किती प्रयत्न केले होते. पण तरीही आज ते दोघे इतके वेगळे झाले होते, याचं दुःख सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. प्रीती जरी ठरवून बसलेली असली की मी सतीशपासून दूरच राहणार, तरी तिचं मन ऐकत नव्हतं. ती त्याच्याकडे पाहायची, पण तो मात्र पूर्णपणे तटस्थ होता. जणू त्याला काहीच फरक पडत नाही असं दाखवत होता. एके दिवशी मार्केटिंगचे सर क्लासमध्ये आले. नेहमीसारख्याच गंभीर आवाजात ते म्हणाले, आज आपण एक नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहोत. तेव्हा सगळे शांत झाले. हा प्रोजेक्ट मार्केटमध्ये जाऊन करायचा आहे. लोकांशी बोलायचं आहे. त्यांच्या मतांचा अभ्यास करायचा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, लोक कोणती वस्तू का घेतात, त्यांना काय आवडतं आणि कोणत्या गोष्टीवर ते विश्वास ठेवतात, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सगळे लक्ष देऊन ऐकत होते. सर पुढे म्हणाले, यावेळी हा प्रोजेक्ट 2-2 जणांच्या जोडीत करायचा आहे. पण एक महत्वाची अट आहे. तेव्हा क्लासमध्ये लगेच कुजबूज सुरू झाली. यावेळी तुमची जोडी ओळखीच्या व्यक्तीशी नसेल, प्रत्येकाची जोडी अनोळखी व्यक्तीशी असेल. तेव्हा क्लासमध्ये सगळेच थोडे चकित झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा सर पुढे समजावत म्हणाले, मार्केटमध्ये, कंपन्यांमध्ये आपल्याला अनेकदा अनोळखी लोकांसोबत काम करावं लागतं. त्यावेळी एकमेकांशी जुळवून घेणं, संवाद साधणं आणि एकत्र चांगलं काम करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला तेच शिकवणार आहे. सगळं समजावून सांगून झाल्यावर सर पुढे म्हणाले, आता मी तुमच्या 2-2 जणांच्या जोड्या वाचतो, तर लक्ष देऊन ऐका. तेव्हा क्लासरूममध्ये एकदम शांतता पसरते. सरांनी पटापटा जोड्यांची नावं वाचायला सुरुवात केली. एका मागोमागे एक नावं घेतली जात होती. प्रत्येकाची जोडी वेगळी असते आणि सगळ्यांच्या जोड्या अनोळखी व्यक्तीशी झालेल्या होत्या. कुणाची जोडी आधी कधीच न बोललेल्या मुलाशी झाली होती, तर कुणाची एखाद्या पूर्णपणे अनोळखी मुलीशी झालेली होती. नावं घेतली जात असताना कुणी आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होतं, तर कुणी पुढे काय होणार याची उत्सुकतेने वाट पाहत होतं. संपूर्ण क्लासमध्ये एक वेगळाच माहोल तयार झाला होता. थोड्याच वेळा सतीचं नाव घेतलं जातं. त्याची जोडी एका मुलीबरोबर झालेली असते. तर प्रीतीची ही जोडी एका मुलीबरोबरच झालेली असते. सगळ्यांची नावे वाचून झाल्यानंतर सर शेवटी म्हणाले, आणि हो लक्षात ठेवा, हा प्रोजेक्ट फक्त 2 दिवसात पूर्ण करायचा आहे. म्हणून आजपासूनच कामाला लागा. तेव्हा सर क्लासमधून गेल्यानंतर हलकीशी कुजबूज सुरू होते. कोणाची जोडी कोणासोबत आहे, प्रोजेक्ट कसा करायचा याविषयी सगळेच एकमेकांशी बोलत होते. तेव्हा सोनाली थोडीशी हसत म्हणाली, काय यार, यावेळी पण माझी जोडी मुलीशीच झाली. एखादा मुलगा असता तर किती मजा आली असती. 2 दिवस तरी त्याच्यासोबत फिरले असते, किती एन्जॉय केले असते. तेव्हा सगळ्या मुली जोरात हसू लागल्या. तर मनाली सोनालीला म्हणते, अगं सोनाली, त्याच्यासोबत प्रोजेक्टसाठी बाहेर जायचं आहे, डेटवर जायचं नाही. सोनाली लगेच त्यावर उत्तर देते, अगं मनाली, प्रोजेक्ट तर करणारच आहे, पण थोडी मजा झाली तर काय बिघडलं. तेव्हा सगळ्या पुन्हा हसू लागल्या आणि वातावरण अगदी हलकं फुलकं झालं होतं. तिकडे सतीसोबत ज्या मुलीचं नाव आलं होतं, ती मुलगी मात्र प्रचंड आनंदी होती. 2 दिवस सतीसोबत प्रोजेक्ट करायला मिळणार, त्याच्यासोबत वेळ घालवता येणार, या विचारानेच त्या मुलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला होता. पण प्रीतीच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. सतीची जोडी सुद्धा मुलाबरोबरच यायला पाहिजे होती. मुलीबरोबर कशी काय आली, असं ती मनातल्या मनातच म्हणत होती.
त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर काही न दाखवता मनात थोडीशी अस्वस्थता, थोडीशी जळजळ दाटून येत होती. तिकडे सतीश आणि कार्तिक बाजूला उभे राहून बोलत होते. तेव्हा सतीश हसत कार्तिकला म्हणतो, "कार्तिक, आता खरी मजा येणार आहे. बरं झालं माझी जोडी दुसऱ्या मुलीबरोबर झाली आहे. आता मला त्या मुलीसोबत पाहून प्रीती काय फील करते हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे." तेव्हा कार्तिक हलकसा हसत म्हणतो, "हो रे सतीश, तू म्हणतोस ते बरोबर आहे. आता तिच्या मनात काय आहे ते आपोआप समोर येणार." सतीश कार्तिककडे पाहत थोडासा हसत म्हणतो, "कार्तिक, आता तिला चिडवण्यासाठी तिच्या मनात थोडीशी जलसी निर्माण व्हावी म्हणून मी जे काही करणार ते फक्त आता तू पाहत राहा. तू मात्र मध्ये पडायचं नाहीस, तिला काहीच बोलायचं नाही. तिला फक्त बघत राहू दे, स्वतः सगळं जाणवू दे." कार्तिक हे ऐकून हलकसा हसतो. थोडा वेळ शांत राहून मग म्हणतो, "सतीश, यावेळी मी तुला कुठल्याही गोष्टीत अडवणार नाही. आम्ही सगळ्यांनी तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण शेवटी तुम्ही दोघे वेगळे झालात. आता तुला जसं योग्य वाटतं तसं कर. तुझ्या पद्धतीने सगळं होऊ दे. कदाचित यातूनच काहीतरी स्पष्ट होईल." सतीश त्याच्या बोलण्यावर फक्त हलकसं मान हलवतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. जणू पुढे काय होणार आहे याची उत्सुकता त्याला जास्त लागलेली असते. कॉलेज सुटल्यानंतर सगळे विद्यार्थी हळूहळू बाहेर पडू लागले होते. कॉलेजच्या गेटजवळ सतीश आपली टू व्हीलर घेऊन उभा होता. तेव्हा नीता, प्रीती, सोनाली, मनाली आणि केतकी तिथून जात होत्या. सतीशला तिथेच उभा पाहून सोनाली थांबते आणि खोडकरपणे विचारते, "अरे सतीश, इथेच का उभा आहेस? कुणाची वाट पाहतोस?" सतीश मुद्दाम शांतपणे म्हणतो, "हो, काव्या येणार आहे. आम्ही दोघं प्रोजेक्टच्या कामासाठी मार्केटमध्ये जाणार आहोत." हे ऐकून केतकी थोडीशी आश्चर्याने म्हणते, "वा सतीश, लगेचच प्रोजेक्टचं काम सुरू केलास?" तेव्हा सतीश हलकसा हसत अगदी सहजपणे म्हणतो, "2 दिवसात प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, म्हणून लगेच सुरुवात करतोय." तो क्षणभर थांबतो आणि मग मुद्दाम हलक्या खोडकर सुरात पुढे म्हणतो, "आणि तसंही मी सिंगल आहे. जोडी काव्यासोबत झालीच आहे, तर या 2 दिवसात प्रोजेक्ट करताना थोडासा एन्जॉयही करतो." सोनाली त्याची टू व्हीलर पाहते, हात कमरेवर ठेवत मिश्किल हसते आणि म्हणते, "अरे वा, म्हणजे टू व्हीलरवरून काव्याला फिरवायचा प्लॅन दिसतोय." तेव्हा सगळ्या मुली खळखळून हसू लागल्या. तेवढ्यात काव्या तिथे येते. ती काही न बोलता थेट सतीच्या गाडीवर बसते आणि सहजपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा ती थोडी पुढे झुकून सतीशशी बोलते, "सतीश, मार्केटमध्ये आधी कुठे जायचं?" तिचा आवाज एकदम उत्साही असतो. सतीश मुद्दाम सहजपणे म्हणतो, "जिथे तुला जायचं आहे तिथे. अगं 2 दिवस आहेत आपल्याकडे." ते दृश्य पाहून सगळ्यांच्याच नजरा क्षणभर तिथेच अडकल्या होत्या. कोणी हसत होती, कोणी अवाक होऊन बघत होती. पण प्रीती मात्र थोडीशी चकित होऊन मनात काहीतरी हल्ल्यासारखं ते दृश्य पाहत होती. तेव्हा क्षणभर तिला स्वतःचाच राग येत होता. मीच ठरवलं होतं ना दूर राहायचं, मग मला का इतका त्रास होतोय? ती मनातल्या मनात स्वतःलाच विचारते. तिची नजर खाली झुकते, पण मन मात्र थांबत नसतं. तिला आठवत होतं काही दिवसापूर्वी हा सतीश तिच्या डोळ्यात पाहून हसायचा आणि आज तो सतीश मुद्दाम अनोळखी असल्यासारखा वागतोय माझ्याशी. सतीश गाडी सुरू करतो आणि हलकासा टर्न घेत तो त्यांच्या समोरून पुढे जात असतो आणि जाताना तो हळूच मिश्किल हसत मुलींना डोळा मारतो. पण त्याची नजर मात्र आरशात अडकलेली असते, प्रीतीच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या त्या न बोललेल्या भावनांकडे. तिला नेमकं काय फील होतंय हे जाणून घ्यायचा त्याचा तो शांत, खोडकर प्रयत्न असतो. सगळ्या पुढे चालत असतानाच प्रीती थोड्या हळू आवाजात म्हणते, "प्रोजेक्टचं काम करायचं आहे आणि याला एन्जॉय करायचं सुचलंय. म्हणून असा हा टू व्हीलरने काव्याला घेऊन गेलाय." ती बोलताना हसण्याचा प्रयत्न करते, पण त्या शब्दात हलकीशी कुरकुर दडलेली असते. ते ऐकता सोनाली थांबते, डोळे मोठे करत खोडकरपणे म्हणते, "ओ मॅडम, थांबा बरं जरा. तूच तर सांगितलीस ना तुझं सतीशवर प्रेम नाही." मनाली पण लगेच हसत पुढे म्हणते, "हो ना प्रीती, तू स्वतः कबूल केलंस. मग आता त्याने काय करावं, कुणासोबत फिरावं हे तुला एवढं का खटकतंय?" केतकी मुद्दाम अजून टोचत म्हणते, "अगं फिरू दे ना त्याला. तो सिंगल आहे, बॅचलर आहे. प्रोजेक्ट करू दे, नाहीतर एन्जॉय करू दे. तुला काय फरक पडतो?" नीताई हसत हात उंचावत म्हणते, "अगं प्रीती, तूच तर म्हणालीस ना, आता मला फक्त शिक्षण आणि करिअरवरच लक्ष द्यायचं आहे. मग आता इतकी चौकशी कशासाठी करतेस?" सोनाली हसत शेवटचा टोमणा मारते, "आणि हो, सतीश टू व्हीलरवर गेला म्हणून एवढा विचार करू नकोस. तुला MBA करायचं आहे, ट्रॅफिक कंट्रोल नाही." तेव्हा सगळ्या मुली खळखळून हसू लागल्या.
त्या सगळ्या मुद्दाम मस्ती करत प्रीतीला अजूनच चिडवत होत्या. प्रीती काही क्षण गप्प राहते, हसते, मान हलवते. पण तिच्या मनात मात्र एकच विचार असतो. या सगळ्यांना कसं सांगू? जे मी सतीशला सांगितलंय ते खरं नाही. माझंही सतीशवर प्रेम आहे. पण हे सगळं सांगण्याची आता ही योग्य वेळ नाही. सतीशचा हा खोडकरपणा तुम्हाला किती आवडला हे मला कॉमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.